हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. तर ब्रेक नंतर या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. ईडीनं क्रिकेटपटू युवराज सिंगला समन्स पाठवलेला आहे. ईडीकडून युवराज सिंगला हे समन्स पाठवण्यात आलेलं आहे. अनधिकृत बेटिंग ॲप प्रकरणामध्ये युवराजची चौकशी होणार असल्याचं कळतंय. 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलेलं आहे. लोकप्रिय क्रिकेटपटू युवराज सिंगला ईडीकडून आता हे समन्स बजावण्यात आलेलं आहे. 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीसाठी हजर राहायचंय. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सोमेश, हे नेमकं प्रकरण काय? 1x बेट 1x बेट हे जे एक अवैध पद्धतीने सुरू असलेलं बेटिंग ॲप होतं, या बेटिंग ॲपच्या प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे आणि या चौकशी प्रकरणी आतापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्यासोबत चौकशी करून झाली आहे. बंगाली कलाकार आणि ऍक्टर अंकुश हाजरा यांचीही चौकशी झालेली आहे. उर्वशी रौतेला यांच्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या प्रकरणाचे नाव जोडलं जाते आणि यांची चौकशी होणार आहे. रॉबिन उत्तपा यांना देखील चौकशीसाठी बोलवलं गेलं आणि आता या सगळ्या हाय प्रोफाईल नावांमध्ये आणखीन एक सर्वात मोठं नाव सामील होतंय, ते म्हणजे युवराज सिंग यांना देखील 23 सप्टेंबरला स्वतः चौकशीसाठी हजर राहण्याविषयीचे समन्स हे सक्तवसुली संचालनालयाने ईडीनी जारी केलेले आहेत. तुम्ही ज्या बेटिंग ॲपचा उल्लेख केलेला आहे, त्या बेटिंग ॲपचा युवराजशी नेमका काय संबंध आहे? या सगळ्या संदर्भात आता नेमकेपणाने जेव्हा चौकशीसाठी बोलवलं जातं त्यावेळी असं थेट म्हणता येत नाही की एखाद्याला चौकशीला बोलवलं म्हणजे तो स्वतः आरोपी आहे. परंतु कदाचित जर त्यांनी कधी या सगळ्या ॲपसाठी जाहिरात केलेली असेल किंवा जर या ॲप्लिकेशनसाठी, या सॉफ्टवेअरसाठी किंवा या बेटिंग ॲपची कुठे त्यांनी पब्लिसिटी केलेली असेल तर अशा प्रकरणात देखील मग तुम्हाला पब्लिसिटी करायला कोणी सांगितलं होतं, जाहिरातीचे दर किती ठरवले होते ते तुम्हाला कोणी दिले, अगदी अशा स्वरूपाची चौकशी केली जाऊ शकते. तो देखील एक भाग असू शकतो किंवा मग दुसरी शक्यता प्रत्यक्ष त्या गुन्ह्यामध्ये ते सहभागी असल्याच्या संशयावरून चौकशी आहे की केवळ साक्षीदार म्हणून चौकशी आहे. या सर्व बाबी या जसा जसा त्या गुन्ह्याचा तपास ईडीकडून होत जाईल तसं ते स्पष्ट होईल एवढं नक्की आहे. परंतु सध्याच्या माहितीनुसार तरी या सगळ्या मंडळींना चौकशीसाठी बोलवलं गेलेलं आहे. कारण यापूर्वी देखील आपण पाहिलंय की महादेव बेटिंग ॲपच्या प्रकरणात जेव्हा चौकशी झाली तेव्हा देखील अनेक हाय प्रोफाईल नावं चौकशीसाठी बोलवली गेली, परंतु सगळेच जण काही चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून नव्हते. नक्कीच सोमेश, आता युवराज सिंगलाही चौकशीसाठी बोलवण्यात आले. नेमकं काय घडतं या प्रकरणात हे बघावं लागेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. लोकप्रिय घोषणांमुळे